आणि 2014ला पहिल्यांदा निवडणूक लढली तेव्हा मनीषा चौधरी म्हणून मला लोक ओळखत होते. आज दहिसरचा तमाम मतदार हा मनीषा ताई म्हणून मला ओळखतोय. हॅट्रिक करण्यामध्ये तर कुठे तीळ मात्र शंका नाहीये. माझं काम, मी केलेला विकास हीच माझी ओळख आहे. विरोध 10 वर्ष होते कुठे? विरोधकांनी स्टे देण्याव्यतिरिक्त काय काम केलं नाही. मग उद्धव ठाकरेंनी केलं काय? केलं तर मुख्यमंत्री झाले आणि तिसऱ्या दिवशी माझ्या मतदारसंघातला भूखंड 356 कोटीला अजमेरा बिल्डरला दिला. ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा देवेंद्रजींच्या ह्याच्यामध्ये मेट्रोची कार शेड ही आपल्या गोरेगाव आरेला होती. उद्धव ठाकरेंच्या ह्याने पर्यावरण प्रेमी चिरंजीवांनी त्याला स्टे दिला. विधानसभा निवडणुकीला अवघी 10 दिवस शिल्लक असल्यानं राज्यभरात प्रचाराला वेग आलाय. या निमित्ताने मुंबईतील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी आज आपण आलो आहोत दहिसर विधानसभा मतदारसंघात. या ठिकाणी भाजपच्या मनीषा चौधरी पुन्हा एकदा रिंगणात आहेत. तर त्यांचा प्रचार कसा सुरू आहे याबाबतचा आढावा घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत स्वतः मनीषा चौधरी. मॅडम, महाएमटीबी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. मॅडम, आता अवघे 10 दिवस शिल्लक आहेत निवडणुकीला, तर कसा सुरू आहे प्रचार आणि कोणते मुद्दे घेऊन प्रचारात उतरत आहात? असं तर 2019ला निवडून आल्यापासून त्या दिवसापासून माझा प्रचार चालू आहे. जनसामान्यामध्ये 24/7 सेवा दिल्यामुळे मी प्रत्येक वॉर्डामध्ये दर दिवशी एक काहीतरी कार्यक्रम माझा असतोच. त्यामुळे आता माझा फर्स्ट राऊंड हा फॉर्म भरायच्या आधी झाला होता. आता दुसरा राऊंड हा डोअर टू डोअर आणि रॅली ह्या पद्धतीने चालू आहे. मी केलेली कामं हाच माझा प्रचार आहे. आणि जनसामान्यामध्ये कोविडच्या महामारीमध्ये केलेली लोकांची सेवा आणि गत 5 वर्षामध्ये केंद्र शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही लावलेले कॅम्प असतील, आम्ही लावलेले कार्यकर्त्यांनी लोकांच्या घरी जाऊन संपर्क केला असेल किंवा राम मंदिराच्या वेळेला लोकांच्या घरी जाऊन अक्षता वाटण्यापासून हे केलेलं. त्यामुळे जनसामान्यांना ताई आमच्याकडे आली नाही हा विषयच नाहीये. आणि 2014ला पहिल्यांदा निवडणूक लढली तेव्हा मनीषा चौधरी म्हणून मला लोक ओळखत होते. आज दहिसरचा तमाम मतदार हा मनीषा ताई म्हणून मला ओळखतोय. आणि त्यामुळे ताईमधलं प्रेम हे आता ज्या वेळेला डोअर टू डोअर कॅम्पेनिंग करते त्यावेळेला लोकांचा उत्साह आणि त्यांच्याकडनं मिळणारा प्रतिसाद ह्याच्यावरून लागतं की आता लोकसभेपेक्षा वातावरण वेगळं आहे. हा एक अनुभव आम्हाला येतोय. आणि 10 वर्षामध्ये केलेली कामं ही सर्व कामं आहेत माझे. आणि ह्या कामामध्ये मेन प्रोजेक्ट मोठे की मुंबईमध्ये 4 नद्या आहेत, ओशिवरा, मिठी, दहिसर आणि पोईसर. तर ह्या दहिसर नदीचं काम दोन्ही बाजूला प्रोटेक्शन वॉल असेल, दोन्ही बाजूला सिवरेज लाईन असेल, नदीवरचे 3 ब्रिज असतील किंवा मुंबईतले पहिले STP 2 प्लांट माझ्या दहिसर नदीमध्ये लागलेले आहेत. लोकांना टनेल मार्फत पाणी पुरवठा करणाऱ्या लाईन्स टाकलेल्या. त्याचबरोबर मेट्रोचं जाळं हे केलेलं आहे. सर्व विधानसभेमधले रस्ते हे CC कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहे. 12.5 एकरमध्ये गोपीनाथ मुंडे स्टेडियम बनवलेलं आहे. मॅनग्रोव्ह पार्क केलेला आहे. 1244 PAP बनत आहेत. त्याचबरोबर आगरी कोळी भवन मुंबईतलं पहिलं मी दहिसरमध्ये बनवते. आमच्या भूमिपुत्र म्हणजे आपण 7 बेटावर बसलेली जी आपली मुंबई आहे, ह्या मुंबईमधल्या मुंबई कोणाची तर आगरी कोळी लोकांची. आणि ह्यांची गावठण आणि कोळीवाड्याचं सीमांकन होत नव्हतं. विधिमंडळामध्ये हे प्रश्न मांडून दहिसरचे एकसर गाव असेल, एकसर कोळीवाडा असेल, तळेपखाडी असेल, ठाकूर पखाडी असेल, दहिसर गावठण असेल, कांदरपाडा, ह्या सर्वांचं सीमांकन करून घेतलं. त्याचा DPR बनवण्यासाठी महापालिकेकडे पाठवून दिला सर्वे करून. त्याचबरोबर 15,500 स्क्वेअर फूटचं आगरी कोळी भवन बनवते.
आणि विठ्ठल मंदिर ही अस्मिता आहे दहिसरकरांची, जे 150 वर्ष जुनं मंदिर आहे. आमचे खासदार पियुष गोयलजी ह्यांच्या माध्यमातून आपण 2.25 करोड रुपये खर्च करून सुंदर असं मंदिर तिकडे बनवतात. स्पोर्ट्ससाठी आमचे खासदार पियुष गोयल यांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करायला घेतलाय. त्यामुळे खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी आपल्याला इंटरनॅशनल लेवलचे कोच त्यांना प्रोव्हाइड करून दहिसर विधानसभेतील उत्कृष्ट खेळाडू तयार करण्याचा हा सुद्धा एक मानस आहे. दहिसर विधानसभेमध्ये ज्या ठिकाणी मार्केटचं आरक्षण आहे अशी मार्केट बांधून लोकांना मार्केटची सुविधा द्यायची आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सर्व डीपी रोड ओपन करून त्या रोडमध्ये बाधित होणाऱ्या लोकांना आपण ज्या पीएपी जनरेट करतोय 1244 तिकडे त्यांना घरं द्यायची आहेत. दहिसर विधानसभेमधल्या ज्या सोसायटीज आहेत ह्या सोसायटींचा एनए टॅक्सचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. विधिमंडळामध्ये आवाज उठून मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री ह्यांच्याकडे अनेक मीटिंग घेऊन आज राज्य शासनाने मुंबईतल्या सर्व सोसायटी धारकांना आपला एनए टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून हजारो महिलांचे फॉर्म भरून घेतल्या आणि ह्या लाडक्या बहिणींचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्याचबरोबर वर्षाला मी 4 ते 5 आरोग्य शिबिरं लावते. त्याच्यामध्ये म्हणजे मेगा आरोग्य कॅम्प लावते. त्याच्यात कॅन्सर पीडित लोक असतील, किडनी पीडित लोक असतील, अशा सगळ्या लोकांना प्रधानमंत्री आयुष्यमान भारत, मुख्यमंत्री सहाय्यता निधी ह्या माध्यमातून लोकांशी हे करून देते. एक कोणाचं लिव्हर ट्रान्सप्लांट असेल तरी त्याला सुद्धा भरघोस मदत आणून द्यायचं काम मी केलंय. मी कोविडच्या महामारीमध्ये इतकं काम केलं की प्रत्येकाला सकाळ संध्याकाळ 6,6 हजार खिचडी स्वतः बनवून लोकांपर्यंत पोहोचत होती. त्याचबरोबर आपले धान्यांचे किट सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवल्या. जे लोक गावाला जात होते त्या लोकांना शिदोरी बांधून दिली. त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा म्हणून त्यांना जी व्यवस्था पाहिजे ती सगळी व्यवस्था करून दिलेली आहे. दहिसरमध्ये असलेलं स्लम झोपडपट्टी मुक्त दहिसर करण्याचा निर्धार आहे आणि ह्याच्यामध्ये गणपत पाटील नगर ही मोठी झोपडपट्टी आहे. ह्या गणपत पाटील नगरला 2014ला पाणी माफिया भूमाफियांपासून लोकांना खूप त्रास होत होता. एक बल्बसाठी 600 रुपये लोकांना द्यावे लागत होते. एक पाण्याच्या ड्रमसाठी 15 ते 20 रुपये द्यायला लागते. प्रत्येकाला हर घर जल हर घर बिजली हे मोदीजींचं स्वप्न साकार करण्याचं काम मी केलेलं आहे आणि हजारो लोकांना गणपत पाटील नगरच्या मी लाईट आणि पाणी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे गणपत पाटील नगरचं शासनाकडून सर्वे करून घेतला आणि सर्वे करून आता पक्क घर प्रत्येकाला एसआरएच्या माध्यमातून देण्याचा हा सुद्धा माझा मानस आहे. मागच्या वेळी तुम्ही जवळपास 63,000 मतांची लीड घेतली होती. तर काय वाटतं यावेळी हा रेकॉर्ड ब्रेक होणार का आणि तुम्ही हॅट्रिक करणार का? हॅट्रिक करण्यामध्ये तर कुठे तीळ मात्र शंका नाहीये. माझं काम, मी केलेला विकास हीच माझी ओळख आहे. त्यामुळे जनसामान्यांना जी सेवा दिलेली आहे आणि सेवेबरोबर आपली आमदार विधिमंडळामध्ये आपले काय प्रश्न मांडते तर सर्वात जास्त महिला आमदारांमध्ये प्रश्न मिळवण्याचा मानस हा माझा होता आणि तो मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याप्रमाणे भटक्या कुत्र्यांचा खूप मोठा प्रश्न आहे तो सोडवलाय. मुंबईमध्ये भगवती हॉस्पिटल 490 बेडचं अत्याधुनिक हे मी आता जानेवारी महिन्यामध्ये करत आहे आणि असा एकही सोसायटी नाही का अशी एकही चाळ नाही की तिकडे मनीषा चौधरीच्या नावाची तक्ती नाहीये. हा माझा काम, हा माझा केलेला विकास आणि हीच माझं मताधिक्य असेल. विरोधकांच्या आव्हानाकडे कसं पाहता? विरोध 10 वर्ष होते कुठे? विरोधकांनी स्टे देण्याव्यतिरिक्त काही काम केलं नाही. एक महिला आमदार म्हणून माझ्या सगळ्या प्रोजेक्टला ह्यांनी फक्त स्टे द्यायचं काम केलेलं आहे. मला संघर्ष करून मी जनतेच्या आशीर्वादाने सगळे पुन्हा प्रोजेक्ट प्रवाहात आणलेले आहेत. त्यामुळे विरोधकांनी जेव्हा 2.5 वर्ष काम होतं, आम्ही साधं कोविडची कामं केली तर आमच्यावर केसेस केल्या आणि केसेस केल्या म्हणून आम्हाला तुमच्या वृत्तपत्रामध्ये पैसे देऊन ऍडव्हर्टाइजमेंट द्यावी लागते. ही विरोधकांनी आम्हाला दिलेली गिफ्ट आहे. स्वतः कोविडमध्ये घराच्या बाहेर पडले नाही. आम्ही जनमानसांचं काम केलं म्हणून आमच्यावर कोविडच्या केसेस केल्या.
बाकी केलं काय ह्यांनी? विधिमंडळामध्ये स्पेशल आम्हाला अधिवेशन घ्यावं म्हणून मंत्रालयामध्ये आम्ही पत्र घेऊन जात होतो, तर आमच्यावरती नॉन बेलेबल हे केलं, FIR केली. आम्ही कोर्टातून निर्दोष सुटलो. मग उद्धव ठाकरेंनी केलं काय? केलं तर मुख्यमंत्री झाले आणि तिसऱ्या दिवशी माझ्या मतदारसंघातला भूखंड 356 कोटीला अजमेरा बिल्डरला दिला. हा, आज 3,500 लोक झोपड्या असलेल्या 2.5 कोटीचा भूखंड 356 कोटीला त्या अजमेरा बिल्डरला दिलाय. हे भूखंड खाणारे लोक, ह्यांनी जनतेसाठी केलेलं काय? हे काय लोकांसमोर जाणार आहेत? राज्य सरकारने अनेक लोकोपयोगी योजना आणल्यात. त्यातला मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे टोल माफी. यातला एक टोल नाका तुमच्या दहिसर मतदारसंघात आहे. तर काय लोकांच्या भावना काय आहेत? ह्या टोल नाक्यासाठी आमदार मनीषा चौधरी 2014 पासून संघर्ष करत होती. अनेक आंदोलनं केलेली होती आणि हा टोल मुक्त राज्य शासनाने केलेला आहे. ह्यामुळे खूप दहिसरकरांना दिलासा मिळाला, ट्रॅफिकच्या समस्या सुटल्या आणि आपल्याला माहिती असेल की धारावी त्या लोकांना दहिसर चेकनाक्याला आणायचा सरकारचा मानस होता. पण विधिमंडळामध्ये आवाज उठवून मी ते तिकडे स्टे दिला आणि त्या ठिकाणी वाहनतळ करण्याचं मी मागणी केली होती. त्याप्रमाणे ती वाहनतळ झालं. आता त्याचं टेंडर सुद्धा निघालं आणि वर्क ऑर्डर सुद्धा मिळाली. या ठिकाणी विमानतळ रडारमुळे इमारतींच्या उंचीवर मर्यादा येतात. तर ते दुसरीकडे स्थलांतरित करावं अशी मागणी आहे. त्यासाठी तुम्ही काय तुम्हाला सांगितलं ना की माझ्या मतदारसंघात एअरपोर्ट अथॉरिटीची 56 एकर जागा आहे. ह्यामध्ये ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा देवेंद्रजींच्या ह्याच्यामध्ये मेट्रोची कार शेड ही आपल्या गोरेगाव आरेला होती. उद्धव ठाकरेंच्या ह्याने पर्यावरण प्रेमी चिरंजीवांनी त्याला स्टे दिला आणि स्टे दिल्यानंतर ते MMRDAचं आमचं जे मेट्रोचं कार शेड आहे ते दहिसर चेकनाक्याच्या एअरपोर्ट अथॉरिटीवर आणायचं त्यांनी टाकलं. त्यामुळे केंद्र सरकारने राज्य शासनाला MMRDAला दिलेली जागा होती. मी विधिमंडळामध्ये ज्या वेळेला हा प्रश्न आला त्यावेळेला मी विधिमंडळामध्ये सातत्याने प्रयत्न करून MMRDAची जागा BMCला देण्यासाठी ठराव करून घेतला आणि त्या ह्याच्यामध्ये राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले की ज्याप्रमाणे त्यांचे रेडी रेकनरचे जे काही पैसे असतील ते एअरपोर्ट अथॉरिटीला मुंबई महापालिकेने भरायचे. त्याप्रमाणे आपण राज्य शासनाने एअरपोर्ट अथॉरिटीला 40 एकर जागा ही गोरायला दिलेली आहे. राहिलेली जी 16 एकर जागा आहे त्याचे रेडी रेकनर प्रमाणे 456 कोटी 476 करोड हे मुंबई महानगरपालिका एअरपोर्ट अथॉरिटीला द्यायला तयार आहे. ह्याच्यावरती असं झालं की माझ्या आणि केंद्र सरकार, राज्य सरकार आणि BMC ह्यांचं सातत्याने प्रयत्नाने एव्हिएशन मिनिस्टरकडे आम्ही मीटिंग घेतली आणि एव्हिएशन मिनिस्टरने आम्हाला पत्र दिलं की बाबा आमचा इन्स्टॉलेशन चार्जेस 67 करोड आहेत, त्याबरोबर ट्रान्सपोर्टेशन. तर मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाने एव्हिएशन मिनिस्टरला ते सुद्धा सांगितलं की आम्ही इन्स्टॉलेशन आणि ट्रान्सपोर्टेशनचे देऊ. ह्याच्यामध्ये मोठा प्रश्न आहे की ह्याच्यामध्ये दहिसरच्या बरोबर अंधेरी, सांताक्रूज, जुहू आणि भांडूप हा जो फनेल एरिया आहे हे फनेल्स एकत्र केल्यामुळे आमचा दहिसरचा प्रश्न सुटत नव्हता. मग आम्ही केंद्रामध्ये मीटिंग केली आणि आमचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि आमचे खासदार ह्यांच्याबरोबर एव्हिएशन मिनिस्टर रेड्डी साहेब ह्यांच्याबरोबर मीटिंग केल्यानंतर ते ॲग्री झाले की आम्ही अंधेरी, सांताक्रूज, जुहू आणि भांडूप हे वेगळं करू आणि दहिसर हे वेगळं करू. आता सगळ्या त्यांच्या ज्या क्वेरी होत्या त्या पण पूर्ण करतायत आणि लगेचच माझी मीटिंग झाल्यावरती 8-10 दिवसाने आचारसंहिता लागली म्हणून कॅबिनेटचा निर्णय झाला नाही. पण जसं आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लवकरात लवकर हे रडार गोराईला शिफ्ट करू, कारण ऑलरेडी शासनाने त्यांना जागा पण दिलेली आहेत, पैसे पण भरायचं तयार केलंय. त्यामुळे हा मोठा प्रश्न सुटणार आहे आणि ती जागा वॅकंट झाल्यानंतर मी विधिमंडळामध्ये आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये DP मध्ये त्याचं आरक्षण थीम पार्क म्हणून केलेलं आहे आणि जसे हे रडार शिफ्ट होतील तसे आम्ही तिकडे महाराष्ट्रातला, मुंबईतला सर्वात मोठा थीम पार्क हा तिकडे करणार आहोत.
अ, दहिसर विधानसभा मतदारसंघासाठी तुमचं पुढील 5 वर्षाचं व्हिजन काय आहे? पुढील 5 वर्षांचं विजन हे आहे, ऑनगोइंग प्रोजेक्ट आहेत ते सर्व पूर्ण करायचे आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी जे आहेत, जे स्लममधून येणारे विद्यार्थी आहेत, जे 10वी-12वी नंतर पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही, अशा लोकांना कौशल्य विकासच्या माध्यमातून ट्रेनिंग देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा माझा निर्धार आहे. दुसरा, मुंबई महानगर आपल्या दहिसर विधानसभेमध्ये ज्या गृहनिर्माण संस्था आहेत, ज्या गृहनिर्माण संस्थांना बरेच सोसायट्यांचे डीम कन्व्हेन्सचे प्रॉब्लेम आहे. तर डीम कन्व्हेन्स करून त्यांना त्यांचं प्रॉपर्टी कार्ड कसं मिळवून देता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. महिला आणि जे BMCची ग्राउंड्स आहेत, ह्यावरती डोम तयार करून योगासाठी लोकांना ती अवेलेबल करून देण्याची हे आहे. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे स्टेडियम बनवले आहे. त्या ठिकाणी खेळाडूंना ट्रेनिंग देऊन ते कसे तयार होतील. रोजगार निर्मितीसाठी आम्ही जे इकडची मुलं आहेत त्यांना आणि आमच्या महिलांना सबलीकरण करण्यासाठी राज्य शासनाकडनं जे आपल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात, त्या ह्याच्यातून त्यांना ट्रेनिंग देऊन, त्यांना बाहेरची कामं आणून देऊन त्या स्वावलंबी कशा होतील, हा सुद्धा मोठा प्रश्न आम्ही तयार करणार. माझा जो मॅनग्रोव्ह पार्क बनणार आहे, ह्या मॅनग्रोव्ह पार्कमध्ये पर्यटन बऱ्याप्रमाणे बाहेरून येतील आणि काही लोक संशोधन करण्यासाठी पण येतील. आपल्या मॅनग्रोव्हमध्ये, माझ्या दहिसरमध्ये जगामध्ये ज्या 26-27 जाती आहेत मॅनग्रोव्हच्या, त्यातल्या 19 जाती ह्या आपल्या दहिसर मॅनग्रोव्ह पार्कमध्ये आहे. ह्या मॅनग्रोव्ह पार्कमध्ये लागणाऱ्या बोटी आहेत, त्या स्थानिक भूमिपुत्रांना, स्थानिक लोकांना रोजगार म्हणून उपलब्ध करणं. आतमध्ये असलेले रेस्टॉरंट असतील, त्यामध्ये आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना तिकडचं आपलं सी फूड कसं देता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करा. त्याचबरोबर मॅनग्रोव्ह पार्कमध्ये क्रॅप कल्टिव्हेशन करण्यासाठी त्यांना चेन्नईमध्ये ट्रेनिंग पाठवून त्या लोकांना आत्मनिर्भर भारतमधून त्यांना लोन देऊन क्रॅप कल्टिव्हेशनची सुद्धा आम्ही तिकडे लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी आपण आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या माध्यमातून मुंबईमध्ये 5,000 CCTV लावले होते. माझ्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी मी CCTV कॅमेरे लावले. जिकडे जिकडे पोलिसांना वाटत असेल की महिलांच्या सुरक्षेसाठी आपल्याला CCTV कॅमेरे हवेत, ते त्या ठिकाणी CCTV कॅमेरे सुद्धा देणार आहेत. आणि चाळीमध्ये राहणारी लोक आहेत, स्लममध्ये राहणारे, स्लम मुक्त दहिसर करायचा माझा निर्धार आहे. धन्यवाद मॅडम आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आणि तुम्हाला तुमच्या निवडणुकीच्या साठी खूप खूप शुभेच्छा महाएमटीव्ही तर्फे. तर या होत्या मनीषाताई चौधरी. महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिलेल्या सर्व प्रकल्पांना मार्गी लावण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर, महाएमटीव्ही.